नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना सुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो, कारण या महिन्यात साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी, पैसा, सुख, शांती, समाधान घरामध्ये नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करतात। तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता। अशा काही वस्तू घेतल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल, तसेच लक्ष्मी कायम टिकून राहील आणि आहे ती लक्ष्मी स्थिर राहील, तसेच आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही। तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही लक्ष्मीकारक वस्तू सुद्धा आहेत ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्याच पाहिजेत किंवा या पूजेमध्ये मांडल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल, माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये अखंड राहील। तर त्यातीलच पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे पिवळ्या कवड्या। पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। तर कवड्यामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते, त्यामुळे तुम्ही 5, 7, 11 अशा कवड्या खरेदी करून त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। कवड्या या अनेक प्रकारच्या असतात, पांढऱ्या सुद्धा कवड्या असतात। तर काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्यांनी थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने त्या कवड्या पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरीही चालू शकतं। पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेतानाच पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या। तर त्या कवड्यावरती थोडासा पिवळसर रंग असतो, तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत। कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, त्यामुळे मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या कवड्या शक्य असेल तर नक्कीच खरेदी करा आणि येत्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करून मग कवड्यांची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये तुम्ही मांडणी करू शकता। पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता। प्रत्येक लक्ष्मी पूजनमध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्ये सुद्धा अक्षता ठेवून त्या अक्षतावरती सुद्धा त्या कवड्या तुम्ही ठेवून त्याचे सुद्धा पूजन दररोज करू शकता। तर त्यानंतर दुसरी वस्तू मग खरेदी करू शकता, तर ती म्हणजे माता अन्नपूर्णेची मूर्ती। जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा अन्नपूर्णा जयंती असते, तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करायची आहे। तसे तर मुलीचं लग्न झाल्यावरती प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते, पण काही जणींना दिली नसेल